नमस्कार मंडळी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आजचा दिवस किती खास आहे ना, ज्या दिवशी आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहतो तो दिवस अखेर आला आहे. गल्ल्या गल्ल्यातील ढोल ताशांचा गजर, घराघरातून उमटणारे गणपती बाप्पा मोरयाचे जयघोष, सुवासिक फुलांनी सजवलेले मंडप आणि भक्तांच्या डोळ्यांतली अपार शक्ती, या सगळ्यांमध्ये आपला लाडका बाप्पा आज आपल्याकडे येतोय. पण मित्रांनो, आपण ज्याला एवढ्या प्रेमाने बाप्पा म्हणतो त्याचा जन्म कसा झाला हे तुम्हाला ठाऊक आहे का? आज आपण ती अद्भुत हृदयस्पर्शी कथा ऐकूया. पार्वती मातेचा संकल्प. कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि देवी पार्वती निवास करत होते. शंकर बहुतेक वेळा समाधीमध्ये, ध्यानात किंवा जगाच्या कल्याणासाठी प्रवासात मग्न असायचे. आई पार्वती मात्र बराच वेळ एकट्याच असायच्या. एकदा त्या स्नानासाठी सज्ज होत होत्या. त्यांनी अंगावर उटणे लावलं आणि अंगावरील त्या उटण्याचा गोळा त्यांच्या हातात राहिला. मातृहृदयाने त्यांनी त्या उटण्याला प्रेमाने आकार द्यायला सुरुवात केली. हळूहळू तो गोळा एका गोंडस सुंदर बालकाच्या रूपात उभा राहिला. आई पार्वतीच्या डोळ्यात अश्रू दाटले. हे माझं लेकरू आहे, माझा पुत्र आहे. त्यांनी त्याचं नाव गणेश ठेवलं. आईचं वचन. पार्वती स्नानाला जाताना आपल्या मुलाला म्हणाल्या, बाळा, मी आज जाते, तू या दाराशी उभा राहा आणि मी परत येईपर्यंत कुणालाही आत येऊ देऊ नकोस. गणेशाने आईचं वचन हृदयात कोरलं. शंकर परतले. तेवढ्यात भगवान शंकर परतले. त्यांनी पाहिलं की दाराशी एक छोटा मुलगा उभा आहे. शंकरांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, पण गणेशाने अडवलं. माझ्या आईने सांगितलंय, ती परत येईपर्यंत कुणालाही आत जाता येणार नाही. शंकर चकित झाले. मीच तुझा पिता आहे, मला का थांबवतोस? पण गणेश ठाम राहिला. आईचं वचन त्याने तोडायचं नव्हतं. शंकराचा राग. भगवान शंकर रागाच्या भरात आले. त्यांना हे अपमानासारखं वाटलं. त्यांनी आपला त्रिशूल उगारला आणि क्षणभरात गणेशाचं मस्तक छाटलं. जमिनीवर गणेशाचा देह पडला. कैलासावर भीषण शांतता पसरली. पार्वतीचा आक्रोश. काही वेळाने पार्वती बाहेर आल्या. आपल्या लेकराचा निर्जीव देह पाहून त्या हंबरडा फोडून रडू लागल्या. त्यांनी शंकरावर प्रचंड राग व्यक्त केला. तुम्ही माझ्या मुलाचा जीव घेतला, जर गणेशाला पुन्हा प्राण दिले नाही तर मी या सृष्टीचा संहार करीन. आईचा हा आक्रोश पाहून सर्व देव घाबरले. पण देवांचा उपाय. सर्वांनी मिळून उपाय शोधायला सुरुवात केली. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, जगात पहिला ज्या प्राण्याचं शिर दिसेल ते आणून त्याच शिर गणेशाच्या धडावर ठेवू. देवांनी शोध सुरू केला आणि सर्वात आधी दिसला एक निरागस पवित्र हत्ती. त्याचं शिर आणलं गेलं. गणेशाचा पुनर्जन्म झाला. भगवान शंकरांनी ते हत्तीचं शिर गणेशाच्या धडावर ठेवून त्याला जीवनदान दिलं. क्षणात गणेश डोळे उघडून पुन्हा जिवंत झाले. सगळ्या विश्वात आनंदाचे वातावरण पसरलं. देवतांनी जयघोष केला, गणपती बाप्पा मोरया. शंकरांनी गणेशाला आशीर्वाद दिला, तू सर्व गणांचा अधिपती असशील, तुला सर्वात आधी पूजलं जाईल, तू विघ्नहर्ता म्हणून ओळखला जाशील. लोक तुझ्या नावानं प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करतील. त्या दिवसापासून गणेशाला गजानन, एकदंत, विघ्नहर्ता, गणाधिपती अशा असंख्य नावांनी ओळखलं जाऊ लागलं. मित्रांनो, या कथेचा अर्थ खूप गहिरा आहे. गणेश म्हणजे ज्ञान आणि बुद्धीचं प्रतीक. त्याचं मोठं डोकं सांगतं, मोठा विचार करा. त्याचे मोठे कान सांगतात, सर्वांचं ऐका. आणि त्याचं छोटं तोंड सांगतं, कमी बोला. गणेश जन्मकथाचा संदेश असा आहे की आईच्या आज्ञेचं पालन करणं म्हणजेच खरी भक्ती. समर्पणाने जगणं म्हणजेच खरा धर्म. आज आपण गणेशोत्सव साजरा करतोय, घराघरात बाप्पा बसवतोय, पण खरी स्थापना ही केवळ मूर्तीची नाही,
तर मनामनात गणेश बसवण्याची आहे. आपल्या मनातील अहंकार, राग, मत्सर दूर करून बाप्पाला मनात स्थान द्यायचं आहे. म्हणूनच आज आपण सारेजण एकत्र म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद.